की 0.8 पट रक्कम ए कडे आहे आणि 1/5 पट रक्कम आपल्या बी कडे आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या की या ठिकाणी ओके हां, तर या ठिकाणी या दोहोंची करायची वजाबाकी 0.8 आणि हे 1/5 म्हणजे काय होते तर 0.2 होते, -0.2 याला x म्हणायचं दोघांनाही समजा. ठीक आहे, बरोबर काय करायचं की हे 594 घ्यायचे, लिहिलं. आता या ठिकाणी काय येणार आहे 0.6 बरोबर 594. आता हा जो x आहे, x म्हटलं की हा भागिले जाणार, भागिले गेला की हा होतो 0.6. आता याला पॉईंट जर गायब करायचा असेल तिकडे वर 0 एक वाढवून द्यायचा असतो आणि भागिले पॉईंट गायब करायचा असतो. आता या ठिकाणी 6 कसा 6 9 54 उरतात किती 5, 6 9 54 म्हणजे 990 झाले. 990 रुपीज ए प्लस बी ची येतात, 990. आता आपल्याला विचारलं काय ए कडील रक्कम, म्हणून ए कडील रक्कम काय करायचं, ए कडील जर रक्कम विचारलं असेल तर गुणिले डायरेक्ट हे 0.8 ला कन्व्हर्ट करायचं, 8/10 म्हणायचं त्याला. आणि इथं 8/10 केलं की 0 0 कॅन्सल, 99 गुणिले 8 म्हणजेच ए कडील रक्कम येतं. 8 9 किती होते 72, 7 8 9 72 आणि 7 होतं 79, म्हणजेच 792 असं आन्सर येतं. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या पद्धतीने जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चुटकीसरशी निघणार आहे. थँक्यू.